नमस्कार मित्रांनो, कालच्या प्रश्नामध्ये आपण 3 वर्ष चक्रवाढ व्यास कसे काढायचं ते पाहिलं. आजच्या प्रश्नामध्ये आपण 4 वर्षाचे चक्रवाढ व्यास कसं काढायचं ते पाहू. तर 4 वर्षाचा डायमंड रेशो काय होते? 4, 6, 4, 1. ठीक आहे. पहिले जे मुद्दल दिली आहे आपल्याला 1,60,000, त्या 1,60,000 रुपये रकमेवर आपण 15% काढून घेऊ. 1,60,000 रुपये गुन्हेला 15%. पर्सेंटेजचं चिन्ह हटवलं, खाली किती आले? 2 झिरो. 0 0 कॅन्सल. हा झिरो, पहिले हे 2 झिरो जच्च्या तसे. डबल 15 सक 90. किती आले? 9. 15 1 15. 15 आणि 9 किती होईल? 24. हे आले 24,000. हे 24,000 आपण या 4च्या खाली लिहू. डबल या 24,000च्या 15% काढून घेऊ. पर्सेंटेजचं चिन्ह हटवलं, खाली येते 100. 2 झिरो 2 झिरो कॅन्सल. हा झिरो जच्च्या तसा. 15 चोके 60. किती उरले? 6. 15 दुनी 30. 30 आणि 6 36. 3,600. परत या 3,600च्या 15% काढून घेऊ. 15 सक 90. किती उरले? 9. 15 त्रिक 45. 15 त्रिक 45 आणि 9 किती होईल? 54. 540. हे 540 या 4च्या खाली. आणि आता या 540च्या परत 15% काढून घेऊ. 0 0 कॅन्सल. 15 चोके 60. 6 उरले. 15 5 75. 75 आणि 6 किती झाले? 81. हा झिरोचा कटला, हा पण कटला, तर किती आले? 81 झाले. आता आपण याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. हे 3 झिरो आधी जच्च्या तसे. 24 चोक 96. इथं 36 सक 216 आणि हे 2 झिरो जच्च्या तसे. डबल हा झिरो जच्च्या तसा. 4 चोक 16. किती उरला? 1. 5 चोक 20. 20 आणि 1 21. आणि इथं 81 जच्च्या तसे. आता आपण या सर्वांना जोडून घेऊ, आपलं उत्तर मिळून जाईल. हे पहा, 9,000 किती आलं? 96,000. हे किती आले? 21,600. हे आले 2,160 आणि हे आले 81. किती झाले? 1. 8 आणि 6 14. 14,400. किती उरला? 1. किती झाले? 8. 2 आणि 1 3. 3 आणि 6 9. आणि 9 आणि 2 11. 11 किती आलं? 1,19,841. हे पहा, ऑप्शन नंबर 3. 1,19,841. ठीक आहे. भेटू पुढच्या प्रश्नात.